कर्जत तालुक्यातील शिवसेनेची शकले झाली आहेत। त्यांच्याकडे नेतृत्वच उरले नसून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा राष्ट्रवादी शेकापा आघाडीसमोर टिकाव लागणार नाही, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते शरद लाड यांनी केलाय। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागलाय। राष्ट्रवादी आणि शेकापा आघाडीने तालुक्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे केलेत। आघाडीच्या जोडीला यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षही आहे। त्यामुळे शिवसेनेसमोर अडचणी वाढलेल्या दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद लाड यांनी मात्र आघाडीसमोर शिवसेनेच्या उमेदवारांचा टिकावच लागणार नाही असे सांगत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे। ते 9 सीट तर आमच्या आत्ता आलेल्याच आहेत पंचायत समितीच्या। उर्वरित आता आदिवासी असल्यामुळे जरा थोडे तिथे तुल्यबल उमेदवार नसल्यामुळे थोडीशी आहे, पण तरी पण आमच्या 18च्या 18 सीट येतील एकूण, म्हणजे 12 पंचायत समिती आणि 6 झेडपी, 18च्या 18 सीट येतील। कारण मागच्या वेळेस ज्या मोदी लाटेमध्ये जे लोकांचं जे अतोनात नुकसान झाले किंवा एकदम मंदीची लाट आल्यामुळे हे परिवर्तन होणारच आहे। आता नोटाबंदीमुळे लोकांचे खूप नुकसान झाले, त्यामुळे या निवडणुकीत मतदारांकडून परिवर्तन होईल असा विश्वास शरद लाड यांनी व्यक्त केलाय। शेकाप साथीला असल्याने या निवडणुकीत मोठा फायदा होणार असून एकत्र प्रचार करताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळल्याने आघाडीचा विजय निश्चित असल्याचे शरद लाड म्हणाले। चांगला म्हणजे आता शेतकरी कामगार पक्षाची या तालुक्या मतदारसंघामध्ये 24-25 हजार मतदान आहे। त्याच्यामध्ये आता त्यांचं मत एकही इकडे तिकडे होणार नाही किंवा राष्ट्रवादीचं इकडे तिकडे होणार नाही। आता सर्व राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचे मनं जुळल्यामुळे आता सगळे एकत्र कामाला लागलेले आहेत। त्याच्यामुळे काय 18च्या 18 सीट लागणारच। आघाडीचे उमेदवार सध्या घरोघरी जाऊन प्रचार करतायत। मतदारांकडून उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होतंय। आमदार सुरेश लाड यांनी या तालुक्यात प्रचंड विकास कामं केली आहेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर सुरेश टोकरे यांनीही कर्जतला विकास कामांच्या बाबतीत झुकते माप दिले होते। या साऱ्या गोष्टींचा फायदा कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि शेकापा आघाडीच्या उमेदवारांना निश्चितपणे होईल असा ठाम विश्वास शरद लाड यांनी व्यक्त केलाय। चांगला म्हणजे आता शेतकरी कामगार पक्षाची या तालुक्या मतदारसंघामध्ये 24-25 हजार मतदान आहे। त्याच्यामध्ये आता त्यांचं मत एकही इकडे तिकडे होणार नाही किंवा राष्ट्रवादीचं इकडे तिकडे होणार नाही। आता सर्व राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचे मनं जुळल्यामुळे आता सगळे एकत्र कामाला लागलेले आहेत। त्याच्यामुळे काय 18च्या 18 सीट लागणारच। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी।